नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथुन राशीच्या मे 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे भविष्यविषयक ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्र सत्य मात्र अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आपण आनंद घेत आहोत. त्यानंतर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये विवाह, करिअर, या महिन्याचे शुभ मुहूर्त तसेच आपल्या राशीबद्दलची परिपूर्ण माहिती या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका, जे अत्यंत महत्त्वाचे असतील. चला तर मग माहिती करून घेऊया आजच्या या भागामध्ये मे महिना आपल्या राशीसाठी नक्की काय सांगतो आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा 14 मे पर्यंत कुंडलीच्या लाभस्थानातून म्हणजेच 11व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे आणि याला साथ मिळणार आहे आपल्या पराक्रम स्थानाच्या रवी ग्रहाची 15 मे पर्यंत याच शुभ स्थानातून. त्यामुळे सर्वप्रथम तर सरकारी कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी अवश्य हा पहिला पंधरवडा जाणीवपूर्वक उपयोगात आणा. त्यासाठी अगदी दिवस रात्र एक करा. तसेच जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स, पत्रकारिता, ॲडव्हर्टिजमेंट्स, मध्यस्थ, कोणत्याही क्षेत्रातले एजंट, विविध भाषांचे अभ्यासक यामध्ये कार्यरत आहेत, त्यांना आपल्या कार्याच्या अनुषंगाने नोकरी किंवा व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय अवश्य घ्यावे लागले तर या काळात अवश्य घ्या. तसेच नवीन ओळखी, नवीन नातेसंबंध, जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग, नवीन कार्याची सुरुवात अशा गोष्टी करण्यासाठी अवश्य प्राधान्य देऊ शकता. कारण दुसऱ्या पंधरवड्यात सुद्धा हे दोन्ही ग्रह कुंडलीच्या 12व्या घरात म्हणजे व्ययस्थानात येणार आहे. त्यामुळे पहिला पंधरवडा फार महत्त्वाचा राहणार आहे. कारण 12व्या घराला आपण व्ययस्थान म्हणतो. नुकसान, त्रास, विलंब म्हणून या घराला ओळखतो, जे कुठेतरी आपल्या कामाचा वेग, प्रगतीचा वेग याला अडचणी, अडथळे, विलंब निर्माण करू शकतो. विशेष करून जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत त्यांच्यासाठी. शुक्र ग्रह 14 मे पर्यंत कुंडलीच्या व्ययस्थानात राहणार असल्यामुळे आर्थिक लाभ होतील, परंतु खर्च सुद्धा वाढतील. 14 मे नंतर शुक्र ग्रह आपल्याच राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या प्रथम स्थानातून मिथुन राशीत गोचर भ्रमण करणार आहे, जे आहे कला कौशल्य, फायनान्स अशा संबंधित कामामध्ये नवीन संधी निर्माण करायला आपल्याला वाव देईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ सुद्धा देईल. तेव्हा अवश्य नवीन गुंतवणूक आणि जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग यावरती लक्ष व निर्णय घेऊ शकता. आर्थिक विषयातील योग्य निर्णय सुद्धा घ्यायला हा शुक्र मदत करेल. विद्यार्थ्यांना हा महिना मनासारखा परिणाम देणारा राहणार आहे. म्हणजे आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण हे कसं ठरवलं जातं, कुंडलीच्या कशा अभ्यास करण्यामुळे याचं मार्गदर्शन करणारा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे. या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य जाऊन तो व्हिडिओ, ते दोन्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका. मंगळ आणि शनी ग्रह या महिन्यात आपल्या बाजूने उत्तम साथ देण्याच्या स्थितीमध्ये राहणार आहे, ज्यामुळे पॉवर, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, तेल, पेट्रोलियम पदार्थ, खाणकाम, मातीकाम, पेट्रोकेमिकल्स, शेती, कायदा, शेती तंत्रज्ञान, लॉ, IT किंवा कुठल्याही क्षेत्रातलं टेक्नॉलॉजी अशा विषयात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आपल्या कार्याच्या अनुषंगाने नवीन योजना, कामाची व्याप्ती या संदर्भात निर्णय घ्यायला हरकत नाही. तसेच या सर्व क्षेत्रातील नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार आहे. त्याचा अवश्य लाभ आपण पदरात पाडून घेण्यासाठी संधीवर लक्ष देऊ शकता. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाची स्थिती अशुभ आहे अशा मंडळींनी आर्थिक नियोजन मात्र फार सांभाळून करायचं आहे. विशेष करून नवीन कर्ज घेणं टाळावं, जुन्या कर्जांचे हप्ते वेळेवर देण्याचे पक्के नियोजन करून चालावे. म्हणजे एकही EMI चुकणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर पुढे मात्र अडचणी वाढतील.
त्याचप्रमाणे शनी मंगळ ग्रहाचा हा शुभयोग जमीन जुमला, शेती शेत जमीन यामध्ये खरेदी विक्री गुंतवणूक करण्याची संधी या महिन्यात आपल्याला घ्या असं सुचवत आहे. तर नवीन घराची खरेदी शक्यतो महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केलेली उत्तम राहील. तसेच जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न याही महिन्यात यश आणि लाभ दोन्ही मिळवून द्यायला मदत करते. विवाह, संतती, प्रेमसंबंध, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग ह्यासाठी हा संपूर्ण महिना अनुकूल राहील. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ, गुरु, शनी हे ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत किंवा सध्या अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू आहे, अशा व्यक्तींची प्रत्येक कामात पूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता मात्र राहील. आरोग्याचा विचार करता दुसरा पंधरवडा काळजी घ्या असं सांगतोय. काही जुन्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष ठेवा. योग्य डॉक्टरी सल्ला, पथ्य पाणी याला विशेष महत्त्व द्या. विशेष करून पित्त, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, फूड पॉयझनिंग, थायरॉइड अशाचे आजार या काळात जरा जास्त सांभाळ. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती व्यवस्थित समजून घेऊन नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन आपणही घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या महिन्यामध्ये FMCG, इंजिनिअरिंग, IT, पॉवर, केमिकल, इन्फ्रा, ऑइल, स्टील, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस काही कृती करायला, निर्णय घ्यायला अजून सोपे जाते. महिन्याची सुरुवात शुभ बातमीने होईल. 1-2 मे हे 2 दिवस विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ दिवस राहतील. नोकरीसाठीचे इंटरव्ह्यूज या काळात असतील, फार चांगले जातील. त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यवहारात आर्थिक लाभाची गणित जुळवून येणारा हा कालखंड असल्यामुळे निर्णय घेऊ शकता. तर विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभ अनुभवता येईल. 3-4 मे हे पुढचे 2 दिवस थोडं आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणारे राहतील. त्यामुळे कामातील दगदग आणि धावपळ जरा कमी करा. गुप्त शत्रू आणि विरोधक यांच्यापासून सुद्धा थोडं सावध राहा. पुढचे 3 दिवस 5, 6, 7 मे महत्त्वाच्या कामासाठी शुभ राहतील. लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यावसायिक निर्णय, महत्त्वाच्या लोकांशी गाठीभेटी करणं, चर्चा करणं, सुंदर अनुभव देणारे दिवस राहतील या सगळ्यांसाठी. महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करणं, कागदपत्रांची पूर्तता करणं यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील. नवीन लोकांशी ओळखी आणि संवाद या काळात अवश्य वाढवा. 8-9 मे थोडं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा. खर्च आणि आर्थिक व्यवहार सांभाळून करा, नाहीतर नुकसान संभवतं. आरोग्याची सुद्धा या काळात जरा जास्त काळजी घ्या. 10 ते 16 मे हे पुढचे 7 दिवस मात्र पुन्हा एकदा नवीन उत्साहात, नवीन कार्याला सामोरं जाण्याकरता उत्तम दिवस राहतील. कार्याला भाग्याची साथही या काळात उत्तम मिळेल. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार यांची मदत, मार्गदर्शन अवश्य घेऊ शकता. यासाठी हे दिवस शुभ राहतील. जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग करणं, नवीन गुंतवणूक करणं यासाठी अनुकूल असतील. धार्मिक कार्य, यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. 17-18 मे आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक खर्च, नातेसंबंध या संदर्भात थोडे काळजी वाढवणारे राहतील हे दिवस. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास घडतील, अवश्य काळजी घ्या. 19 ते 24 मे 6 दिवस उत्तम लाभाचे, आनंदी वातावरणाचे दिवस अनुभवायला मिळतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती अवश्य काम करा. समाजातील, कामाच्या ठिकाणी पदप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. 25, 26, 27 मे घरासाठी काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ राहतील आणि अनुकूल दिवसाचा हा फायदा आपण घेऊ शकता. 28-29 मे विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी अत्यंत शुभ दिवस. मात्र महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मे आरोग्याच्या बाबतीत मात्र हलगर्जीपणा बिलकुल केलेला चालणार नाही.
आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, आरोग्य या संदर्भात प्रचंड काळजी घ्यावीच लागेल. तर मंडळी, ही होती या मे महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता आपण माहिती करून घेऊया या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी करण्यात येणारे आध्यात्मिक उपाय. मंडळी, या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मीची आणि प्रत्यक्ष महाविष्णू यांची उपासना, मंत्र साधना वाढवायची आहे. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ व विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ अवश्य सुरू ठेवा. अष्टमी, शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ करायला विसरू नका. तर मंडळी, ही होती आपल्या मिथुन राशीबद्दलची मे महिन्यातली माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय पोहोचण्याकरता आपल्या या चॅनलला आणि व्हिडिओला अवश्य शेअर करा. मंडळी, ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला हा अप्रतिम 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांचे 108 नावं संकलित केलेली आहेत. तर शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर ऑर्डर बुक करा. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवण्यात आलेल्या आहेत, याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा मिथुन राशीसाठी मे महिना आनंदाचा, सुखाचा राहो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कर्क राशीची माहिती घ्यायला अवश्य पुन्हा एकदा भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.